नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी अगदी सरळ साधी सोपी आहे। तर मी इथे तुम्हाला शेपाची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे। प्रत्येक जणांचं आपल्या घरामध्ये शेपाची भाजी ही बनवत असतं, पण बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते। पद्धत बदलली की चव तर नक्कीच बदलते। तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला काय करायचं आहे, भाजी 1-2 पाण्याने बारीक अगोदर चिरून घ्यायची आहे आणि 1-2 पाण्याने स्वच्छ मीठ टाकून धुवून घ्यायची आहे। आजची भाजी जी आपण शेपाची बनवत आहोत ती आहे हिरव्या वाटणाची। तर त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची आहे आणि लसूण घेतलेला आहे। काय करायचं आहे, मिक्सरचा एक छोटा जार घ्यायचा आहे। त्या जारमध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि जाडसर अशी याची भरड बनवून घ्यायची आहे। भरड बनवत असताना जाडसर ठेवायची आहे या पद्धतीने। आता फोडणी देण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। तर आपण कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे। कढई आपली गरम झाल्यानंतर यामध्ये 1-2-3 चमचे आपल्याला तेल वापरायचं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घेतोय पाव चमचा मोहरी। आता त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं। आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा। कांदा टाकल्यानंतर फोडणीत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। इथे बघा मी व्यवस्थित परतून घेते, अगदी मंद आचेवर तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। भाज्या कोणत्याही आपण बनवत असाल आणि त्यामध्ये जर ती कांदा टाकून जर तुम्ही भाजी बनवत असाल तर काय करायचं, कांदा जर आपल्याला लवकर परतून घ्यायचा असेल तर त्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ कांद्यामध्ये घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। तर इथे बघा मी पाव चमचा यामध्ये चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता। आता व्यवस्थित हा कांदा आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही हिरवी मिरचीऐवजी इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल, पण ही भाजी आज आपण हिरव्या मिरचीच्या वाटणातली बनवत आहोत त्यामुळे इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आणि लसूण तुम्ही बारीक करत असताना त्यामध्ये जर तुम्ही शेंगदाणे वापरले नाही तर परत तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा या भाजीमध्ये वापरू शकता। आता व्यवस्थित एक 5 मिनिट हिरवी मिरची आपण न भाजताच बारीक केल्यामुळे आपल्याला इथं तेलात परतून घ्यायची आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा आपला अगदी छान असा परतून झालेला आहे तांबूस रंगाचा होईपर्यंत। जो हिरव्या मिरचीचा कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये काय करतोय, आपण भिजलेली मुगाची डाळ टाकतोय। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी इतर डाळी यामध्ये इतर कुठल्याही वापरल्या तरी चालते, हरभऱ्याची चालेल, तुरीची चालेल। मी इथं मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे। मुगाची डाळ यामध्ये ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ सुद्धा या हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे। भाज्या बनवत असताना मैत्रिणींनो, भाजीची चव ही सुरुवातीला जे तुम्ही वाटण बनवता ते किती व्यवस्थित परतून घेताय यावरतीच खरी याची चव असते। तुम्ही जर भाजीचं वाटण व्यवस्थित परतून घेतलं तर चव तर नक्कीच त्याची अप्रतिम अशी लागते। तर इथे 5 मिनिटं झालेलं आहे, व्यवस्थित आपली डाळ परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय मसाले। यामध्ये टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि मी चवीनुसार टाकलेला आहे लाल तिखट, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा ॲड केलेली आहे त्यामुळे आपल्याला चवीनुसारच लाल तिखट सुद्धा वापरावं लागणार आहे। तुम्ही पूर्णतः लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता हळद आणि मिरची पावडर यामध्ये वापरल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। या ज्या आपल्या पारंपरिक भाज्या असतात त्या खूप साध्या सरळ सोप्या, जास्त ऑइलीही नसतात आणि जास्त स्पायसीही नसतात, मसालेदार, पण त्याची चव ही अप्रतिम असते। आता पूर्ण हे मसाले आणि डाळ, हिरवं वाटण व्यवस्थित आपलं परतलेलं आहे। आता काय करायचं आहे, जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। आता भाजी यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित ही भाजी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे।
या पद्धतीने नक्की तुम्ही शेपूची भाजी करून बघा, खूप छान चव अप्रतिम लागते। आणि आपण सुद्धा रोजच्या म्हणजे जेवणामध्ये पदार्थ तोच असू द्यावं, पण नवीन नवीन पद्धतीनं जर पदार्थ आपण बनवले तर नक्कीच खायला सुद्धा आवडतात आणि चव सुद्धा त्याची वेगळी लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजी ट्राय करून बघा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवल्यानंतर तुमची भाजी कशी बनलेली आहे ती। आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। या सुक्या भाज्या असतात त्या आपण पाणी न घालता म्हणजे व्यवस्थित वाफेवरती शिजवून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्याची चव तर छान लागते। आता काय करायचं आहे, आपल्याला एक 5 मिनिट याला हलकीशी वाफ घ्यायची आहे। एक झाकण ठेवून आपण याला एक 5 मिनिट हलकीशी वाफ घेतोय आणि 5 मिनिटांनी पाहतोय आपली तयार झालेली आहे का भाजी। ही भाजी करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये ॲड केल्यामुळे त्याला पाणी निर्माण होतं आणि ते स्वतःच्याच पाण्यामध्ये व्यवस्थित ती शिजली जाते भाजी। तर आता पाहतोय आपण एक 5 मिनिटांनी, तर बघा वाफलून अशी व्यवस्थित आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। तर तयार झालेली आहे आपली शेपूची भाजी। कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी, ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा शेपूची भाजी बनवा। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी किंवा मग नुसती वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता। या पद्धतीने नक्की ट्राय करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।